कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून शासनाने लागू केलेल्या टाळेबंदीमध्ये अपंगांना झेलतील अशी कामे करता आली नाही, त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली। ही बाब लक्षात घेता नगरपंचायतीने शहरातील एकूण 92 अपंग लाभार्थ्यांना आर्थिक मदत केलेली आहे। स्थानिक उत्पन्नापोटी 5% निधी हा अपंग लाभार्थ्यांकरिता राखीव ठेवण्यात येतो। त्यानुसार नगरपंचायतीने प्रत्येकी 2400 रुपये ह्याप्रमाणे 63 अपंगांना 1,51,200 रुपयाचा धनादेश महाराष्ट्र ग्रामीण बँकेत तर उर्वरित 29 लाभार्थ्यांचा 69,600 रुपयाचा धनादेश भारतीय स्टेट बँकेच्या स्थानिक शाखेत गुरुवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी जमा केल्याची माहिती कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी यांनी दिली। दिव्यांग लाभार्थ्यांना दिव्यांग निधी वाटप आज करण्यात आलेला आहे। प्रत्येकी 2400 रुपये याप्रमाणे 92 दिव्यांगांना आज निधी वितरित करण्यात आला। महाराष्ट्र ग्रामीण बँक या शाखेत 63 लाभार्थ्यांचे खात्यावर सदर रक्कम जमा करण्यात आलेली आहे आणि 29 लाभार्थ्यांना भारतीय स्टेट बँकेच्या खात्यावर निधी जमा करण्यात आलेला आहे। काही दिव्यांग गेल्या मागच्या 15 दिवसाखाली उपोषणाला बसले होते, त्यावेळेस माननीय नगराध्यक्ष कुमारी शीतल मेघराज जाधव तसेच मुख्याधिकारी राकेश गिड्डे यांच्यामार्फत त्यांना आश्वासन देण्यात आलं होतं की 30 तारखेपर्यंत आपल्याला दिव्यांग निधी वाटप करण्यात येईल। त्याप्रमाणे आज नगरपंचायत माहूरकडून दिव्यांगांना दिव्यांग निधी वाटप करण्यात आलेला आहे। दरवर्षी दिव्यांगाला 5-5 हजार रुपये निधी मिळतो नगरपंचायतचा आणि यावेळेसचा जो निधी आहे, आम्ही निधीसाठी उपोषणाला बसलो होतो। त्याच्यामध्ये आम्हाला सांगितलं होतं की निधी तुमचा 5% पूर्ण भेटेल आणि त्याने आम्हाला 2424। विदर्भ न्यूज करिता संजय घोगरे, अनवर खिच्ची, अपिल बेलखोडे आणि पवन कोंडे यांचा हा वृत्तांत।